इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. रोहितला मारण्याचा प्रयत्न कधीच नाही करणार. नाही सर, सूर्यानेच तुमच्या मुलाला रोहितला मारण्याचा प्रयत्न केला होता. इन्स्पेक्टरने भाऊजींना काय खोटं काय खरं सांगितलंय मला काहीच माहित नाही. पण भाऊजी खूपच जोरात हाका मारतायत. कोणी पण हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर तो आज स्वतःचा जीव गमावून बसेल. वाव रितिका, असं प्लॅनिंग केलंस तू की या कानाचा त्या कानाला पत्ताही लागला नाही. माझं हे मिशन सिक्रेट ठेवणं फारच गरजेचं होतं, नाहीतर या खेळातले सर्व मोहरे विखुरले असते. चला आता मिस्टर सूर्या, तुमचा खेळ संपलाय आता, आणि तुमचाही. चला आता. रोहित, ये बाळा. आत्या, काय झालं दीदी? भाऊ, डॉक्टरांना फोन कर. अरे मानस, सांभाळून घ्या तिला. सांभाळून दीदी. सांभाळून घेऊन जा. हॅलो, आय वॉन्ट टू टॉक टू डॉक्टर सुशीला. मी बोलतोय, आदित्य प्रताप. ताबडतोब माझ्या घरी या. हो, असंच वाटतंय. मानस बाळा, काळजी करू नकोस. परमेश्वरावर विश्वास ठेव. सर्व काही ठीक होईल रे. मला खूप भीती वाटते कावेरी आत्या. अहो, माझ्या रितिकाला अरे काही नाही होणार रितिकाला. अरे तुला माहित आहेच ना, रितिका किती खंबीर मुलगी आहे. खरंच ते हे सगळं हसत हसत सहन करेल. पण डॉक्टर काहीच सांगत नाहीयेत कावेरी आत्या. रितिका केव्हापासून इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहे. बाळा, आपल्या फॅमिली डॉक्टर सुशीला पण डॉक्टरांच्या टीम मध्ये आहे. त्या ही डिलिव्हरी चांगल्या तऱ्हेने हँडल करतील. तू बिलकुल चिंता करू नकोस. ठीक आहे, मी त्या लोकांना भेटून येतो. ठीक आहे बाळा, डॉक्टर्सना डिस्टर्ब करणं योग्य नाहीये. त्यांना त्यांचं काम करू दे ना. मानस बाळा, स्त्रीला ममतेचं वरदान सहजतेने नाही मिळत. कितीतरी त्रास सहन करून 9 महिन्याने ती बाळाला जन्म देते. खरं सांगू का, स्त्रीचा पुनर्जन्म होत असतो. अरे हो, भाऊ
अजून का बरं नाही आला? माझं पप्पांशी बोलणं झालं होतं. पप्पा मंदिरात जाऊन हॉस्पिटलला येतील. ठीक आहे बाळा. मी डॅडना फोन केला होता. त्यांची गाडी अचानक खराब झाली आहे. फसलेत कुठेतरी. मानस बाळा, तुला धीराने सगळं घ्यावं लागेल. बघ सर्व काही ठीक होईल रे. रोहित बाळा, तू इथे मानस बरोबर थांब. मी रिसेप्शनवर जाऊन येते. कुणाकडून तरी इन्फॉर्मेशन घेऊन येते. ठीक आहे, तू जाऊन ये. काय झालं? किंचाळतोस कशाला तू? तुला त्रास होतोय का? तुझ्या हातातून हे रक्त कसं येतंय? कोणी कापला तुझा हात? बोलत का नाही? तुझा हात कोणी कापला? खबरदार, खबरदार, तुम्ही लोक माझ्या जवळ आलात तर मी माझा हात स्वतःच कापलाय. पण तू हा मूर्खपणा का केलास? मला माझं रक्त स्वतःच वाहताना बघायचं होतं. मी साहेबांना घेऊन येतो, तुम्ही हिला सांभाळा. सर सर सर, ती मेघना. मेघना? काय होतं मेघनाला? मेघनाने स्वतःचा हात कापून घेतलाय सर. काय? सर सर सर, ती मेघना. मेघना? काय होतं मेघनाला? मेघनाने स्वतःचा हात कापून घेतलाय सर. काय? सर, तिच्या हातातून रक्त वाहते. मेघनाने स्वतःचा हात कापून घेतला? लवकर चला सर, ती वेड्यासारखं काहीतरीच वागते. चला माझ्या बरोबर. चला सर. इन्स्पेक्टर, बघा बघा, या वाघिणीकडे बघा. स्वतःच रक्त बघून कशी अशी हसते ते. मेघना, हे काय वागणं आहे? तू असं का केलंस? मी प्रॅक्टिस करत होते, मारण्याची प्रॅक्टिस. तुला स्वतःला मारून टाकायचंय? आत्महत्या? नाही, मी आत्महत्या नाही करणार. मी रितिकाला मदत करणार आहे, मदत. सर, तुम्ही हिच्या बोलण्यात फसून तुमचा येळ वाया घालवू नका. ह्या मोकाट वाघिणीला जखडून ठेवा. हवालदार, पकडून ठेवा हिला. नाही, तुम्ही लोक पुढे येऊ नका. माझ्या डोक्यामध्ये भूत शिरलाय. मी मारून टाकेन इन्स्पेक्टर. मला सोडून द्या, नाहीतर मी तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन. मेघना, माझी वाट सोडा इन्स्पेक्टर. माझी वाट सोडा आता, नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन. एक एक करून मारून टाकेन इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर, मला फक्त एक गुन्हा करू द्या. रितिकावर सूड उकवायचाय मला. गप्प बस. तुझा हा मनसुबा मी कधीच पूर्ण होऊ नाही देणार. तर मग ठीक आहे, मी स्वतःला मारून टाकेन. आणि सगळेच्या सगळे आरोप तुमच्यावर येतील. सरीच्या हाताची नस कापली गेलीये. खूप रक्त वाहून गेलंय. हिला वाचवणं फार मुश्किल होऊ शकतं. हवालदार, हां, डॉक्टरांना फोन करून या आणि ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवा. ठीक आहे सर. इन्स्पेक्टर, तुम्ही फक्त मला एकदाच सोडा. मी रितिकाचा बदला घेऊन इथे परत येईन. फक्त एकदाच. हे बघ मेघना, या तऱ्हेने तू तुझा गुन्हा अजून वाढवतेस. मला माझे गुन्हे किंवा माझं आयुष्य, मला कशाची पण पर्वा नाहीये.
मला फक्त बदला घेऊन टाकायचाय, रितिकाचा बदला. नाहीतर मी सगळ्यांना मारून टाकेन. तू मला मारून टाकशील? टाळ उघडा. तू पोलीस वर्दीवर हात उचलशील? मारतो. मेघना, थांबा. दाखव तुझी हिम्मत. थांबा, नाहीतर मी मारून टाकेन. आत्या, बराच वेळ झाला जिजू आले नाहीत. बाळा, तो डॉक्टरांना भेटायला गेलाय. आपल्या दिलासाने त्याची काळजी दूर नाही होऊ शकली म्हणून तो डॉक्टरांना भेटून रितिकाची अवस्था जाणून घेणार आहे. मानस जिजूंचं रितिका दीदीवर खूप प्रेम आहे ना? हो बाळा, तो रितिकावर खूपच प्रेम करतो. शिवाय आपलं बाळ पाहण्यासाठी फारच उतावळे पण झालाय. मानस, हो बाळा, डॉक्टरांना भेटून आलास? हो. काय सांगितलं डॉक्टरांनी? जिजू, आम्हाला सांग, दीदीची तब्येत कशी आहे? मी काय सांगू तुम्हा लोकांना? डॉक्टर काही सांगायला तयारच नाही आहेत. काय? मी रितिकाला भेटून अहो येते. कावेरी, आता काही गरज नाहीये. तुम्ही उगाच तिला डिस्टर्ब कराल. डॉक्टर्स प्रयत्न तर करतायत. हो मानस, अशा वेळी तर आपण आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवायलाच पाहिजे. डॉक्टर आपल्यासाठी परमेश्वरच असतात. डॉक्टरांना फक्त एकच जीव नाही तर 2 जीवांना वाचवायचं असतं बाळा. तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर सांगत होते की ब्लड मॅनेज करावं लागेल. काय? ब्लडची गरज भासेल बोलले? जिजू, मी माझं ब्लड द्यायला तयार आहे. नाही म्हणजे आता या क्षणी जरूर नाहीये रोहित. काय? ब्लडची गरज भासेल बोलले? जिजू, मी माझं ब्लड द्यायला तयार आहे. नाही म्हणजे आता या क्षणी जरूर नाहीये रोहित. फक्त ब्लड चेक करावं लागेल आपल्याला, जेणेकरून कधी एमर्जन्सी भासली की मग आपण कोणीही. नाही, असं नाही होणार. मानस बाळा, बघच तू, सर्व काही नॉर्मल होईल बघ. एनिवेज मी ब्लड काउंटरवर जाऊन येतो चेक करण्यासाठी. येतोय हो, मी येतो तुमच्याबरोबर. मी आलोच आत्या. इन्स्पेक्टर. सूर्या, हे काय करतोस तू? कोणी समोर येऊ नका. सूर्या, हे नको करू असं. इन्स्पेक्टर साहेब, मला वाचवा. हा मारून टाकेल मला. तू घाबरू नकोस, तुला काय नाही होणार. इन्स्पेक्टर, तू तुझी रिव्हॉल्वर खाली ठेव. इन्स्पेक्टर, सूर्या, हे चुकीचं आहे. सूर्या, आता असंच होणार. मी 4 पर्यंत अंक मोजेन. तुझी रिव्हॉल्वर त्या तिकडे ठेवून दे, त्या टेबलवर ठेवून दे. इन्स्पेक्टर, मी 4 पर्यंत अंक मोजणार आणि त्यानंतर याची खोपडी उडवून टाकणार आहे. मी खोटं नाही बोलत. नाही सूर्या, ऐक माझं बोलणं. 1, सूर्या, नाही. 2, 3. ठीक आहे, ओके, रिलॅक्स. ठीक आहे, मी रिव्हॉल्वर खाली ठेवून देतो. ठीक आहे. आता तू तुझ्या माणसांना सांग, ते मला बाहेरपर्यंत सोडून येतील. असं नाही होणार सूर्या, असं नाही होऊ शकणार. तू एक गुन्हेगार आहेस आणि गुन्हेगाराला फक्त कायद्याने शिक्षा होईल. सजा माय फट. कोण आहे जो मला सजा देईल? मी कोणताही गुन्हा नाही केला. तुमचा कायदा मला शिक्षा देणार. त्यापूर्वी मीच तुमच्या कायद्याला ठेंगा दाखवून इथून इतका दूर निघून जाईन की कायदा माझं काही वागणं करू शकणार नाही. सोड मला. हे सांगतोय, बाजूला दूर व माझ्या नजरेसमोर.
बाळा, तुमचं झालं का ब्लड चेक? हो आत्या, माझं ब्लड दिदीशी मॅच होत आहे. खूपच उशीर होतोय कावेरी आत्या. आता माझं मन घाबरतंय. हो बाळा, आता तर मलाही टेन्शन यायला लागलंय. डिलिव्हरीमध्ये इतका वेळ नाही लागत बाळा. कोणती तरी गंभीर बाब तर नसेल ना? डॉक्टर खूप काही लपवत आहेत आपल्यापासून. हो बाळा, कित्येकदा डॉक्टर सत्य सांगायची हिंमत नाही करू शकत. मग आत्या, तू स्वतःच जाऊन पाहून ये. एवढा वेळ का लागतोय ते? हो. नाही कावेरी आत्या, माझ्या मते तरी. नर्स रितिका कशी आहे? नर्स बोला ना, तुम्ही गप्प का आहात? रितिका कशी आहे? अहो तुम्ही काहीतरी बोला ना. कशी आहे आमची रितिका? प्लीज काहीतरी सांगा नर्स, प्लीज. काय होत आहे तिला? तुम्ही काही बोलत का नाही आहात? प्लीज बोला तरी. दीदीची अवस्था कशी आता? पेशंटची अवस्था नाजूक आहे. काय नाजूक आहे तुम्ही ऐकलं? म्हणजे? नॉर्मल डिलिव्हरीचे सगळे प्रयत्न अपयशी झालेत. मग ऑपरेशनच एक पर्याय म्हणून आहे. रितिकाचं ऑपरेशन? निर्णय लवकर घ्यावा लागेल तुम्हा लोकांना. उशीर केल्याने रितिकासोबत बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्या दोघांचा जीव. हे खोटं बोलताय तुम्ही. निर्णय लवकर घ्यावा लागेल तुम्हा लोकांना. उशीर केल्याने रितिकासोबत बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्या दोघांचा जीव. हे खोटं आहे कावेरी आत्या, हे खोटं आहे. हे काय सांगतायत या? हे बघा, मी रितिकाला, माझ्या बाळाला काही नाही होऊ देणार. काही नाही होऊ देणार मी. मानस बाळा, धीराने घे जरा तू. सर्व काही ठीक होईल रे. मिस्टर मानस, तुम्ही यावर साईन करून द्या. मिस्टर मानस, लवकर साईन करा. मानस प्लीज साईन करून दे. दूर व्हा, दूर व्हा. तुम्हाला काय वाटतं मी इतक्या सहजतेने तुमच्या ताब्यात येईन? नाही नाही इन्स्पेक्टर, माझ्या डोक्यामध्ये भूत शिरलंय. ज्याच्या डोक्यामध्ये भूत शिरलेलं असतं ना, त्याला गोळी चालवायला वेळ नाही लागत. रिव्हॉल्वर इथे टेबलावर ठेवा. मी सांगतोय, रिव्हॉल्वर ठेवून द्या. आता माझा रस्ता सोडा. हवालदार, जाऊ दे याला. हे तुम्ही काय सांगताय सर? याचं डोकं फिरलंय, याला जाऊ देत ना. पण सर, आपण आपल्या कर्तव्यांकडे पाठ फिरवतोय. बाजूला व्हा, तुम्ही बाजूला व्हा. इन्स्पेक्टर, पाठ फिरवून सगळे तिकडे उभे राहा. कोणी इकडे पाहणार नाहीये. कोणी पाहणार नाहीये. माझा रस्ता कोणीही नाही अडवू शकणार. आणि तू रे, तू माझ्या सोबतच राहा. तू हुशारी केलीस तर तू फार पटकन मारला जाशील. सोडा, सोडा मला. सोडा रे, सोडा. नाही सूर्या, नाही. असं नाही सोडणार तुला मी. घेऊन चला याला. आता मी तुला अद्दल घडवतो कोठडीमध्ये. घेऊन चला. चला. इन्स्पेक्टर, तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करताय. एवढ्या वेळेमध्ये मी रितिकाचा बदला घेऊन परत पण आले असते. आणि जोपर्यंत मी त्या कलेक्टर साहेबिणीचा बदला घेत नाही ना,
तोपर्यंत चैन नाही पडणार मला. तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होऊ शकत. तुझ्यासारखे जितके गुन्हेगार येतात ते अशा मोठमोठ्याच बाता करतात, पण कायद्याच्या मारापुढे त्यांची सगळी स्वप्न मोडून जातात. याचा अर्थ तुम्हाला मान्य नाही? नाही, तुला आमचं म्हणणं मान्यच करावं लागेल. मेघना, स्वतः पुढे होऊन सरेंडर करून टाक. तू सरेंडर करू मी? अहो ती रितिका, तू कायद्याची साक्षीदार बनली आहेस म्हणून पोलीस तुझा जीव वाचवण्याचा विचार करतायत. इन्स्पेक्टर, गुन्हेगाराचा कोणताही इमान धर्म नसतो. तो फक्त आपला स्वार्थ पाहत असतो आणि मी पण तेच करते. ठीक आहे, आता जे मला योग्य वाटेल मी ते करून टाकेन. चालवा इन्स्पेक्टर, चालवा हो गोळी. मी मृत्यूला नाही घाबरत. मेघना, मी तुला लास्ट वॉर्निंग देतोय. स्वतः पुढे होऊन सरेंडर करून टाक. नाही, बिलकुल नाही. चालवा हो गोळी इन्स्पेक्टर. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीव